जालन्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावामध्ये ओबीसी वगळता सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली गेली अशा आशयाचे बॅनर जे आहेत या ठिकाणी लावले होते। मात्र या बॅनरची वार्ता राज्यभरात समजताच पोलीस या ठिकाणी आले आणि पोलिसांनी अक्षरशः हे बॅनर जे आहे तिथून काढून टाकलेले आहेत। कुठलीही पूर्व परवानगी घेतली नाही असा आरोप जो आहे पोलिसांनी इथल्या ग्रामस्थांच्या पुढे केला आणि त्यानंतर हे बॅनर जे आहेत हटवले आहेत। गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आणि हे तरुण आहेत सकल ओबीसी समाजातले हे तरुण आहेत आणि यांनीच हे बॅनर या ठिकाणी लावले होते। मात्र पोलीस या ठिकाणी आले, कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी हे बॅनर हटवले। 2 बॅनर जे आहेत या ठिकाणी लावलेले होते आणि हा जो परिसर आहे संपूर्ण हा गावाचा परिसर आहे। साधारणतः 1200 लोकसंख्या असलेले हे गाव आहे आणि या गावामध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदाच हे बॅनर लावलेले होते। मात्र पोलिसांनी बॅनर काढल्यानंतर ओबीसी तरुणामध्ये जो आहे तो संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत परवानगी घेऊन हे बॅनर आम्ही पुन्हा एकदा लावू असा जो इशारा आहे इथल्या ओबीसी तरुणांनी सध्या प्रशासनाला दिलेला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।